टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। चंद्रपूर येथे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शंकरपटाच्या। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भाऊ, आज तुम्ही इथलं उद्घाटन केलं, काय सांगणार, काय भावना आहे? नाही, निश्चितपणे ही एक स्पर्धा आहे। हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो। आमच्या भागामध्ये दंडार असेल, शंकरपट असेल, गोपाळ कागा असेल, भजन असेल, हे त्या शेतकऱ्यांना आनंद देणारे, एकमेकाच्या सोबत प्रेम भावना निर्माण करणारे आणि एकत्र सामूहिकपणे विचार करणारे हे साधारणतः या कार्यक्रमाची रूपरेषा असते। शंकरपटावर या अगोदर बंदी होती, पण आता बंदी हटली आहे। सुप्रीम कोर्टाने बंदी हटवली आहे। मला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की जसं आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धा घेतो, मग जिल्हास्तरीय घेतो, मग राज्यस्तरीय घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला माहीत असेल की आपण क्रीडा स्पर्धा घेतो, तालुकास्तरीय, मग जिल्हास्तरीय, मग विभागीय स्तरीय। आता शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये हे सर्व आनंदाचे क्षण असतात। या क्षणाला येतात आपली बैलजोडी कशी आहे, सुदृढ आहे की नाही। तुम्ही बघितलं असेल सुंदर छकडे, म्हणजे एखादी मर्सिडीज कार सुद्धा जेवढी सुंदर दिसत नसेल ना, तेवढा छकडा दिसतो, त्याच्यापेक्षा सुंदर, आणि ते अल्प पैशामध्ये। तर या संदर्भामध्ये मी स्वतः विधानसभेत मागणी करेन की शंकरपट हा तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय आणि राज्यस्तरीय केला पाहिजे। आपण इतरांसाठी एवढे कार्यक्रम लाखो करोडो रुपये खर्च करतो, तर यामध्ये खर्च केला ते एक उत्साह असेल। लोकांना स्पर्धेमध्ये भाग घेताना वर्षभर आपल्या बैलजोडीची निगा ठेवून त्याची गती वाढवणे। आत्ताच आमचे मित्र राजेंद्र गांधी सांगत होते की 9 सेकंदात 450 मीटर जाणारे बैलजोड्या, म्हणजे अशा जर बैलजोड्या आहेत तर त्याची निगा ठेवणं, पशुधन कमी होत आहे आणि सरकार म्हणून या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे। मी स्वतः आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या दोघांचीही भेट घेईल आणि विधानसभेतही हा विषय मांडेल की शंकरपटाला आता राजाश्रय दिला पाहिजे, अतिशय उत्तम पुरस्कार दिले पाहिजे। त्या शेतकऱ्यांचा छानपैकी फेटा बांधून त्यांना नगदी पुरस्कार दिले, त्यांना पुरस्कारामध्ये चांगल्या बैलजोड्या विकत घेऊन दिल्या। तर मला वाटतं की हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात काही आयोजक आहेत, पण याला राजाश्रय दिला पाहिजे। आता हा लोकाश्रयावर आहे, राजाश्रय दिल्यावर याचा निश्चितपणे मोठा फायदा आणि क्रांती घडून येईल। तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे हेच म्हणणं आहे की याच्यामध्ये शास्त्रीय कार्यक्रमात केले गेले तर कोणतीतरी क्रांती घडून येणार। निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।